श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले द्रौपदी स्वयंवर पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, रुक्म, सुनीथ, वक्र, राधेय, कर्ण, दुर्योधन, शल्य, शाल्व इत्यादी धनुर्वेदामध्ये पारंगत असलेल्या नृसिंह राजांना पराकाष्ठेचे प्रयत्न करून सुद्धा ज्या धनुष्याला प्रत्यंचा म्हणजे दोरी जोडणे जमले नाही, त्याच धनुष्याला विष्णूच्या प्रभावाप्रमाणे प्रभाव असलेल्या आणि वीराग्रणी पुरुषांमध्ये दर्पोद्धत असलेल्या इंद्रपुत्र अर्जुनाने क्षणार्धात दोरी जोडली. लगेच त्याने 5 बाण घेतले आणि त्या फिरत्या यंत्राच्या छिद्रामधून त्याने त्या चल लक्षावर अचूक बाण मारला आणि छिन्न विच्छिन्न झालेले ते लक्ष पाहता पाहता खाली जमिनीवर कोसळले. ते दृश्य पाहताच अंतरिक्षात फार मोठा जयनाद झाला आणि पृथ्वीवर त्या स्वयंवर मंटपामध्ये जमलेल्या अफाट समाजामध्येही प्रचंड जयघोष झाला आणि शत्रूंचे निर्दालन करणाऱ्या अर्जुनाच्या मस्तकावर इंद्राने दिव्य पुष्पांची वृष्टी केली. तेथे जमलेल्या असंख्य ब्राह्मणांनी आपली वस्त्रे उंच धरून फडकावली आणि झाल्या प्रकाराचे भांबावून गेलेल्या राजांनी सर्व बाजूंनी मोठा कोलाहल केला. आकाशातून जिकडून तिकडून पुष्पवृष्टी झाली आणि घन, सुशिर, स्तत, अवनद्ध इत्यादी अनेक प्रकारची वाद्ये वादक वाजवू लागले. तसेच सुतांचे आणि मगधांचे संघ मधुर स्वरांनी स्तुतिस्तोत्रे गाऊ लागले. फिरत्या यंत्रातील छिद्रामधून बाण मारून ज्याने लक्ष्याचा अचूक वेध केला तो अर्जुनच आहे अशी खात्री होताच त्या अर्जुनाला पाहताच रिपू दमन द्रुपद हर्षनिर्भर झाला आणि निराश झालेल्या प्रक्षुब्ध राजांनी काही उपद्रव देऊ नये म्हणून अर्जुनाला आपल्या सैन्यानिशी सहाय्य करण्याचे त्याने ठरविले. स्वयंवर मंटपात फारच मोठा कोलाहल झाला आहे असे पाहून धर्मशील पुरुषांमध्ये श्रेष्ठ असलेल्या पुरुषश्रेष्ठ युधिष्ठिर नकुल सहदेवांसमवेत आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी त्वरेने निघून गेला. इकडे लक्ष्याचा अचूक वेध झालेला दिसताच कृष्णेने इंद्रतुल्य अर्जुनाकडे डोळे भरून पाहिले आणि हर्षनिर्भर होऊन व धवल वस्त्र आणि पुष्पमाला घेऊन ती कौंतेय अर्जुनासमीप गेली. स्वयंवर मंटपात अशा रीतीने अर्जुनाने विजय प्राप्त केला आणि कृष्णेला आपल्याबरोबर घेऊन तो अघटित कर्म करणारा अर्जुन आपल्या पत्नी समवेत रंगमंटपातून बाहेर पडत असता असंख्य ब्राह्मणांनी त्याची मनसोक्त स्तुती केली. वैशंपायन म्हणाले, आपली कन्या कृष्णा एका ब्राह्मणाला देण्याच्या विचारात द्रुपद राजा आहे असे दिसताच तेथे जमलेले राजे एका बाजूला एकमेकाकडे बघू लागले आणि ते संतापाने बेभान झाले. आम्ही सारे एकजुटीने येथे एकत्र आलो असता आम्हाला धुडकावून लावून आम्हाला गवताप्रमाणे अगदीच क्षुद्र लेखून समस्त स्त्रियांचे भूषण असलेली द्रौपदी हा एका ब्राह्मणाला देऊ पाहत आहे. एखाद्याने मोठ्या प्रेमाने झाड लावावे आणि त्याला फळांचा बहर येण्याची वेळ येताच ते मुळासकट तोडून टाकावे असाच हा सारा प्रकार आहे. आपली जो थोडी
आपली जो थोडीसुद्धा फिकीर करीत नाही अशा या नीच द्रुपद राजालाच आपण जगातून नाहीसा करून टाकू म्हणजे झाले. याला कसलाही मान देण्याचे कारण नाही आणि त्याच्या ठिकाणी स्पृहणीय गुणांचा अभाव असल्यामुळे वृद्धाला आपण जो मान देतो तोही याला देण्याचे कारण नाही. म्हणून सर्व राजसमाजाची अवहेलना करणाऱ्या या दुराचारिणी द्रुपदाचा आणि त्याच्या पुत्राचा आपण वध करू. या द्रुपदाने सर्व राजांना मुद्दाम आमंत्रण करून येथे बोलावून घेतले. त्याने मोठ्या थाटामाटात सत्कारही केला. त्यांना पंचपक्वान्नांचे भोजन घातले आणि इतके सोपस्कार करून आता तो त्यांना काडी इतकीही किंमत देण्यास तयार नाही. खरे म्हणजे राजांचा हा जो समाज येथे जमला त्यांच्यात आणि देवसभेत अंतर ते काय आहे बरे. असे असता या राजसमूहामध्ये याला एकही योग्य राजा दिसू नये हा प्रकार तरी काय आहे. महत्त्वाची गोष्ट अशी की ब्राह्मणांना स्वयंवराचा कसलाही अधिकार नाही. स्वयंवर फक्त क्षत्रियांपुरतेच मर्यादित असते अशी श्रुतीचीच आज्ञा आहे आणि द्रुपदाची ही कन्या आपल्यापैकी एकाही राजाचा स्वीकार करण्यास जर तयारच नसेल तर आपण तिला अग्नीत फेकून देऊ आणि आपण आपल्या देशात निघून जाऊ. एका ब्राह्मणाने मूर्खपणाने अथवा लोभाला बळी पडून जर हे निंद्य कर्म केले असेल तर राजांनी त्याचा वध करणे अयोग्य आहे. आमचे सारे राज्य, आमचे जीवित आणि आमचे सारे ऐश्वर्य, आमचे पुत्रपौत्र आणि आमचे जे काही धन असेल ते सारे ब्राह्मणांसाठीच आहे. आज या स्वयंवरात झाला त्याप्रमाणे आपला अवमान इतःपर तरी होऊ नये आणि स्वधर्माचे रक्षण व्हावे. अन्य स्वयंवरांची तरी अशी दुर्दशा होऊ नये. हे बोलून झाल्यावर त्या साहसी व बाहुबली राजांना अपरिमित उत्साह प्राप्त झाला आणि द्रुपदाचा घात करण्याच्या इच्छेने ते त्याच्यावर चढाई करून गेले. चिडलेले ते असंख्य राजे हातात धनुष्ये घेऊन चढाई करून येत असलेले दिसताच द्रुपद राजा हादरला आणि ब्राह्मणांना शरण गेला. मदोन्मत्त हत्तीप्रमाणे वेगाने चाल करून येणाऱ्या त्या राजांना महाप्रतापी भीमाने आणि अर्जुनाने थोपवून धरले. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.